वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभं यानन्तश्रुतिमन्त्रशक्तिमहती ब्रह्मात्मविद्यावती या सूत्रोदितशास्त्रपद्धतिरतिप्रद्योतितान्तर्द्युतिः या सत्काव्यततिप्रसादितमतिर्नानागुणालङ्कृतिः सा प्रत्यक्षसरस्वती भगवती मान्त्रायतां भारती। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाकाङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदीक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। माता सरस्वती, पूज्यपाद गुरुमूर्ती जनार्दन स्वामी महाराज, ज्ञानेश्वर माऊली, सद्गुरु स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, परमश्रद्धेय रामभाऊ खांडवे गुरुजी आणि प्रज्ञाताई पुसतकर यांच्या चरणी शतशत वंदन आणि सगळ्या सुबुद्ध प्रबुद्ध अशा योग साधकांना माझं विनम्र अभिवादन। सर्वप्रथम तर मी जयश्रीताईंचे आभार मानते आणि हनुमान मंदिर रामदासपेठ योगासन वर्ग यांनी आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेमध्ये हे नवं पुष्प गुंफण्यासाठी मला इथे संधी दिली हे माझं सौभाग्य समजते। ही माझ्यावर परमश्रद्धेय पूज्यपाद गुरुमूर्ती जनार्दन स्वामींची अलौकिक कृपा आहे असं मी समजते। आणि या योगासन वर्गामध्ये सातत्याने कार्यरत सगळ्या शिक्षकांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करते की सातत्याने हे योग प्रसाराचं कार्य त्यांनी सुरू ठेवलं आणि रौप्य महोत्सवी वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलं। ज्यावेळी त्यांनी मला आमंत्रित केलं जयश्रीताईंनी, मी त्यांना म्हटलं होतं की मी राजविद्या राजगुह्य योग माऊलींचा परमप्रिय अध्याय संजीवन समाधीच्या वेळी माऊलींनी तो त्यांच्यासमोर उघडून ठेवला असं म्हटलं जातं आणि त्यामध्ये ज्ञान भक्ती कर्मयोग या सगळ्यांचा संगम आहे आणि मुख्य म्हणजे प्रपत्तीचा घाट आहे, दुराचारी व्यक्तीसाठी सुद्धा उन्नयनाचा मार्ग आहे, तो मी मांडायचा प्रयत्न करते। पण श्रद्धेय रामभाऊ खांडवे गुरुजी यांनी आज्ञा दिली की हा गंभीर अध्याय 6वा आत्मसंयम योग यावर माऊलींचं चिंतन जे काही आहे त्याच्यावर चिंतन करून तुम्ही प्रस्तुत करा, हे त्यांचे माझ्यावर ज्याला आपण म्हणू शकतो कृपा आणि आशीर्वाद आहे आणि त्यांच्या मुखारविंदातून मला हा म्हणजे किंवा ही आज्ञा मला जनार्दन स्वामींनीच दिली असं मी समजते आणि तेच माझ्याकडनं हे करून घेतील, कारण हा अध्याय गंभीर आहे। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की किंकर्तव्यमूढ अर्जुनाला कर्तव्यपथावर अग्रेसर करण्यासाठी भगवंतांनी प्रत्यक्ष सम्रांगणावर जे गीत गायलं ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता 700 श्लोकांची गीता आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अंतःकरणातला आत्मानंद त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेने प्रस्फुटित झालेला आणि त्याची श्रोत्यांवर पखरण करण्यासाठी या गीतेची निवड केली आणि या गीतेची निवड करून या गीतेवर 9000 ओव्यांचा स्वरसाज चढवला आणि ती ही अद्भुत अमृतमय ज्ञानेश्वरी जिची सुरुवात आत्मस्वरूपाला वंदन करूनच माऊली करतात। ओम नमोजी आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, तरी देखील ज्ञानेश्वरी आणि गीता हे भिन्न आहेत, बऱ्याच ठिकाणी भिन्न आहेत। त्यामुळे रामभाऊ शेवळकर श्रद्धेय त्यांचे एक वाक्य आहे की गीतेमध्ये कृष्णार्थ आहे पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानार्थ आहे, ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींचं मनोगत आहे आणि म्हणून माऊली जेव्हा या 6व्या अध्यायापर्यंत येतात, हा अध्याय अत्यंत महत्त्वपूर्ण अध्याय आहे, पण तत्पूर्वी माऊली आपल्या
गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक होऊन गुरुदेवांनी माझ्याकडनं ही ज्ञानेश्वरी माझ्या मुखातून प्रस्फुटित करून घेतली याचं भान सगळ्या श्रोत्यांना देतात आणि सांगतात, तैसे हे श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे जी साचे, ग्रंथ नव्हे हे कृपेचे वैभवतीये, मग आर्ताचे निवोरसे गीतार्थन ग्रंथ नमिसे, बरीसला शांत रसे तो हा ग्रंथू. हे माझ्या गुरूंचं वैभव आहे, त्यांच्या परमकृपेचं वैभव आहे. तैसे श्री निवृत्तीनाथाचे वैभव आहे जी साचे, ग्रंथ नव्हे हे कृपेचे वैभवतीये. हे त्यांचं वैभव आहे, त्यांच्या कृपेचं वैभव आहे. आणि कशासाठी त्यांनी माझ्याकडनं हे करून घेतलं? आर्ताचे निवोरसे गीतार्थन ग्रंथ नमिसे, गीतेच्या माध्यमातून किंवा गीतेला माध्यम बनवून त्याच्यावर आर्त मनावर फुंकर घालण्यासाठी, क्लांत मनावर फुंकर घालण्यासाठी, क्लांत मनावर शांत रसाचा वर्षाव करण्यासाठी माझ्या सद्गुरुदेवांनी माझ्या मुखारविंदातून ही ज्ञानेश्वरी प्रस्फुटित करून घेतली. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज वास्तविकतः गंभीर प्रवृत्तीचे असूनसुद्धा कथानकाच्या रूपाने ही ज्ञानेश्वरी आपल्या श्रोत्यांच्या समोर ठेवतात. 22 वेळा ज्ञानेश्वरीमध्ये कथा हा शब्द आला आहे आणि अत्यंत रसपूर्ण असं कथेच्या माध्यमातून मंगलाचरण करत, कथेच्या पात्रांचे मनोभाव व्यक्त करत, माऊलींच्या या कथेमध्ये जे पात्र आहेत ते म्हणजे मुख्य ते जे आहेत आपल्याला माहीत आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुन, निवृत्तीनाथ ज्ञानदेव, त्यांचे सगळे श्रोते, सच्चिदानंद बाबा जो लेखकू झाला तो, त्याचबरोबर भगवान वेदव्यास, संजय, असे अनेक पात्र माऊली रंगवतात आणि त्यांचा मनोभाव व्यक्त करतात आणि अत्यंत रसाळपणे ही ज्ञानेश्वरी आपल्या श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये संक्रमित करतात. आणि त्यामुळे माऊली स्वतःच सांगतात पहिल्या अध्यायामध्ये की कशी ऐकायची ज्ञानेश्वरी. शारदेची चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मने मवाळे, चकोरत लगे तिये परी श्रोता, अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता देऊनिया. शारदेची चंद्रकळे शरद ऋतूमध्ये चंद्रमा आपल्याला माहिती आहे शरद पौर्णिमेला अत्यंत तेजस्वी असतो, आल्हाददायक असतो आणि त्याच्यातनं अमृत पाझरतं. आणि ज्याप्रमाणे चकोर पक्षी आहे त्याची पिल्लं चकोर तलगे, ही पिल्लं ज्याप्रमाणे हळुवारपणे या अमृत रसास्वादन करत असतील, हे कण वेचत असतील, तिये परी श्रोता अनुभवावी हे कथा ती हळुवारपणे चित्ता देऊन या, त्याप्रमाणे आपल्या श्रोत्यांना विनवतात की हळुवार करा चित्त. आता त्याप्रमाणे या कथा म्हणजे रूपातून मी हे सगळे सिद्धांत प्रमेय मांडणार आहे. आणि ही माऊलींची अद्भुत अलौकिक अशी प्रतिभा आहे. त्यामुळे या मार्गावरून माऊली हे कथानक उलगडत नेतात. अर्जुन आणि भगवंताचा मनोभाव ठिकठिकाणी व्यक्त करतात, कुठे संजयाचा मनोभाव पण व्यक्त करतात आणि असं करत करत 6व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचतात. आता हा 6वा अध्याय आत्मसंयम योग वास्तविक गंभीर स्वरूपाचा अध्याय आहे. आणि माऊलींनी जरी 9वा अध्याय संजीवन समाधी माऊलींनी ज्यावेळी घेतली आणि त्यावेळी एका बाजूनी त्यांना निवृत्तीनाथांनी पकडलं होतं, दुसऱ्या बाजूनी प्रत्यक्ष भगवंत विठ्ठल रूपामध्ये आलेले होते आणि त्या भूमीच्या विवरामध्ये माऊलींनी प्रवेश केला. या दोघांसोबत संपूर्ण जनमानस, सगळे शिष्य, सगळे साधक कालवले, छटपटाहट झाली, अविरत सगळ्यांच्या डोळ्यांमधनं अश्रू वाहत होते. आणि त्यावेळी माऊलींनी ज्यावेळी आपल्या समोर ज्ञानेश्वरी उघडी केली किंवा उघडून ठेवली त्यावेळी 9वा अध्याय उघडून ठेवला असं म्हटलं जातं. पण तरी देखील माऊलींचं हृदय कोणत्या अध्यायामध्ये आहे याचा जर आपण विचार केला तर ते या 6व्या अध्यायामध्ये आहे. माऊलींनी या 6व्या अध्यायामध्ये या अध्यायाला स्पर्श करणं, या अध्यायावर चिंतन करणं, बोलणं हे सुद्धा कठीण आहे. गुरुजी त्यांनी माझ्याकडनं हे करून घेतलं, त्यामुळे मी त्यांच्या या कृपाशीर्वादाखालीच हे करू शकते. पण हा 6वा अध्याय माऊलींचं सेल्फ पोर्ट्रेट ज्याला म्हणता येईल, माऊलींचं आपलं अंतरंग जिथे उलगडून ठेवलं आणि योगारूढ प्रत्यक्ष योगी त्या सर्वोच्च अवस्थेला पोहोचल्यानंतर त्याची काय अवस्था आहे आणि तो कशा पद्धतीने कार्यरत
असतो आणि तरी देखील त्याचं अंतरंग कसं असतं आणि ती कुंडलिनी कशी जागृत होते याचं सगळं सविस्तर वर्णन माऊलींनी या अध्यायामध्ये केलं. पण तरी देखील आपला कथेचा बाज माऊली कुठेही सोडत नाही आणि या अध्यायाची सुरुवात करतानाच म्हणतात की या अध्यायामध्ये ब्रह्मरसाचं पारण आहे, ब्रह्मरसाची मेजवानी आहे आणि हा ब्रह्मरस या अध्यायामधून प्रस्फुटित झालेला आहे. ब्रह्म या सृष्टीचं संचलन करणारी अद्भुत शक्ती आहे. आपण म्हणतो ब्रह्मांडी ते पिंडी आणि असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि भगवंताला आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो. तर त्यामुळे हा ब्रह्मरस त्याचं आणि आपलं काय नातं आहे, तो ब्रह्मरस आपल्या अंतःकरणामधनं कसा प्रवाहित होतो, हा ब्रह्मरस इथे आता भगवंतांनी मेजवानीच्या रूपाने वाढायला घेतला आणि सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनानिमित्ते नारायणे तेथ अवसरोचित पाहुणे पातलो आम्ही. सुरुवातीलाच माऊली म्हणतात की आता ब्रह्मरसाची मेजवानी भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने केली आणि अर्जुनाच्या पंक्तीत बसलेल्या सगळ्यांसाठी आता ब्रह्मरस मिळणार. कारण माऊली स्वतःच सांगतात की समर्थाची या पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वाने. ज्यावेळी कोणी संपन्न व्यक्ती त्याच्याकडे मेजवानी असते, भोजन असतं, त्यावेळी त्या दिवशी तिथे केलेले जेवढे पक्वान्न असतात त्या दिवशी जो कोणी तिथे जाईल त्याला ते पक्वान्न मिळतात. त्याप्रमाणे अवसरोचित पाहुणे पातलो आम्ही अगदी बरोबर वेळेवर तिथे जाऊन पोहोचलो आणि आता मला या सगळ्या मेजवानीचा लाभ मिळणार आणि जरी माझं पंक्तीत पात्र कुठेही लांब कुठेतरी असेल तरी देखील भगवंत स्वतः वाढायला येणार. भगवंत वाढायला आले, ब्रह्मरस वाढला आणि माऊलींनी चाखून बघितला, आत्मानंदाची अनुभूती आली. ती त्यांनी आधीच त्यांना सद्गुरूंनी त्यांच्या चाखवली होती आणि त्या आत्मानंदापर्यंत ते पोहोचले होते. पण इथे ते मांडतात असं की तो आत्मानंद माझ्या सद्गुरूंनी माझ्यापुरता मर्यादित ठेवू दिला नाही. ही सद्गुरूंची विशेषता असते. जेव्हा शिष्य परिपक्व व्हायला लागतो सद्गुरू त्याला निर्विकल्प समाधीत जाऊ देत नाही. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातलं उदाहरण आहे. सगळीकडे गुरु शोधत होते आणि त्यावेळी ज्यावेळी तुम्ही भगवंत पाहिला का, ठाकूर रामकृष्ण देवांनी सांगितलं की हो मी पाहिला आणि त्याची अनुभूती त्यांनी मागितली. त्यांच्या उजव्या खांद्याला स्पर्श केला ठाकूरांनी आणि अचानक सगळं दृश्य बदलायला लागलं. सगळं दृश्य जे आहे ते अदृश्य व्हायला लागलं सृष्टीचं आणि तिथपर्यंत ते पोहोचले. पण त्यानंतर त्यांनी म्हटलं ठाकूरांनी की ही निर्विकल्प समाधी त्याची अनुभूती तुला दिली, पण तुला त्या निर्विकल्प समाधीमध्ये डुंबून राहायचं नाही, तुला कार्य करायचं आहे. तुझ्या निर्विकल्प समाधीला मी कुलूप घातलं आहे असं ठाकूरांचं वचन आहे. त्यामुळे माऊलींच्या सद्गुरूंनीसुद्धा एकट्याने हा आत्मानंद चाखायचा नाही. हा आत्मानंद मराठीमध्ये सगळ्या श्रोत्यांसाठी प्रस्फुटित करा अशी आज्ञा केली. माझ्या मराठीची बोलू कौतिके परी अमृतातेही पैजेने जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविनं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी मराठीची बोलू कौतिके, मराठीच्या बोलांमध्ये मी असा रस टाकीन की मग नंतर माऊलींनी सांगितले की हे शब्दच कसे वाटतात. इतकी सुंदर मंगलाचरण या अध्यायामध्ये माऊलींचं आहे. आणि त्याचबरोबर माऊली म्हणतात की हा ब्रह्मरस जसा वाढला तो कशा पद्धतीचा आहे ते म्हणतात या देवाची पण एक आगळीकच आहे. तो अगदी सामान्य रसाप्रमाणे पाण्यासारखा आणून वाढला. कुणालाही वाटेल की पाणीच वाढलं आहे की काय, म्हणून ते म्हणतात तै कैसी देवाची आगळीक नेणी जे जैसे तान्हे लियाही तोय सेविजे. त्याच्या चवी करूनही पाहिजे तर अमृत आहे. तान्हे एखाद्या म्हणजे निरागस मुलाला वाटावं की हे फक्त पाणी आहे आणि अचानक त्यांनी त्याची चव घ्यावी आणि त्याला वाटावं अरे हा अमृतरस आहे. तैसे तुम्हा आम्हा फावले. ते म्हणतात तसे तुम्हा आम्हा झाले. तसं ज्याला याच्यामध्ये रस आला त्याला या योगामध्ये, या ब्रह्मरसामध्ये, या आत्मध्यानामध्ये, या आपण यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या पतंजली मुनींच्या अष्टांग योगामध्ये रस आला म्हणून ते चाकतील. पण सगळ्यांना ती गोडी मिळणार नाही. माऊली म्हणतात तसे तुम्हा आम्हा झाले जे आडमुठी तत्व पावले. याच्यामध्ये लपून राहिलेलं जे तत्व आहे याची ज्याला गोडी लागली त्याला ते मिळेल. पण तव धृतराष्ट्र म्हणितले हे न पुसवत होते.
त्यामुळे माऊलींचा आता हा जो एक आहे माऊलींच्या कथानकातला, तो म्हणतो मी हे तुला विचारलं नाही. धृतराष्ट्र म्हणे हे न पुसवत होते. काही लोकांना त्यात इंटरेस्ट, रुची, रस येणारच नाही असं माऊली इथे सांगतात. आणि त्यामुळे मग ज्यांना रुची आहे त्यांच्यासोबत हा वाटून घ्यायचा हा रस. आणि म्हणून संजय हसला मनामध्ये. हे जाणून मनी हासिला म्हणे म्हातारा मोहे नाशिला, एरवी बोलू तरी भला अवसरी इथे. अरे हा म्हणून तो मनातला हसला की नाही याला नाही कळणार, हा जात्यांध आहे आणि हा अत्यंत पुत्रस्नेहाने मोहित आहे. ज्याला नको आहे तिथे उगीच जाऊन वाढायला जाऊ नका. ज्याला त्याच्यामध्ये खूप आनंद आहे त्यांच्यासोबत हा आनंद वाटा, असं माऊली इथे पहिल्यांदा मंगलाचरणामध्ये सांगतात. आणि मग हा 6वा अध्याय किती महत्त्वपूर्ण आहे हे सांगतात. ते म्हणतात की तो गीते माझी षष्ठीचा प्रसंग असे आळणीचा, क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. ज्याप्रमाणे अमृत मंथन झालं आणि अमृत मंथन झाल्यानंतर 14 रत्न निघाले आपल्याला माहिती आहे, आणि त्याच्यानंतर अमृत निघालं. त्याप्रमाणे ते म्हणतात संपूर्ण 18 अध्यायांच्या गीतेमध्ये हा 6वा अध्याय जो आहे, ज्याला आपण आता आपल्या प्रवीणच्या अभ्यासक्रमामध्ये ठेवलं आहे, त्याच्यासाठी माऊली म्हणतात गीते माझी षष्ठीचा प्रसंगोसे आळणीचा. तो संपूर्ण गीतेच्या 18 अध्यायांचं मंथन केल्यानंतर संपूर्ण गीतेचं हे अमृत तत्व आहे. इतकं महत्त्व माऊलींनी या अध्यायाला दिलं. आणि वरून ते म्हणतात तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भांडार उघडले की. ते म्हणतात संपूर्ण गीतेचं हे सार आहे. आणि सार नुसतं नाही तर विवेक सिंधूचे पार, यांनी जी सत्सत विवेक बुद्धी जागृत होईल ते पैलतीरापर्यंत नेऊन पोहोचवून देईल साधकाला. आणि नाना योग विभव भांडार म्हणजे सगळ्या योगाचं वैभव इथे उघडलं आहे. आणि म्हणून आता मी सद्गुरूंच्या कृपेने हे मराठीमध्ये आणतोय. पण मराठीमध्ये शब्दांमध्ये रस ओतून ज्यावेळी मी ते सगळ्या श्रोत्यांसमोर प्रस्फुटित करीन, माऊलींच्या याच्यामध्ये सार्थ अभिमान आहे की ते म्हणतात वास्तविक शब्द हा कानाचा विषय आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या पंच इंद्रियांची, ज्ञानेंद्रियांचे 5 विषय, डोळ्यांचा रूप आहे, कानाचा शब्द आहे, नासिकेचा गंध आहे, त्वचेचा स्पर्श आहे आणि जिभेचा रसना आहे. हे 5 आपले ज्ञानेंद्रिय त्यांचे 5 विषय ग्रहण करतात आणि आनंद घेतात. प्रत्येक ज्ञानेंद्रिय आपल्या विषयाकडे जाण्यासाठी उत्सुक असतो. पण माऊली म्हणतात वास्तविक हा जो शब्द हा विषय कानाचा आहे. पण हे माझे शब्द असे की हे शब्द सुगंधित आहेत. ह्या शब्दामुळे डोळ्यासमोर रूपाची खाण उघडणार आहे. ह्या शब्दांमुळे जिभेची रसनासुद्धा रस प्राप्त करून घेणार आहे. या शब्दांमुळे त्वचासुद्धा त्याचा स्पर्श प्राप्त करून त्वचासुद्धा निवणार आहे. म्हणजे सगळे इंद्रिय शांत होणार आहे केवळ शब्द अनुभवून किंवा केवळ शब्द ऐकून. माऊली म्हणतात सहजे शब्द तरी विशो श्रवणाचा, परी रसना म्हणे हा रसू आमचा, घ्राणासी भावो जयाचा परिमळाचा हा तोची होईल. ते म्हणतात खरं तर हा शब्द हा कानाचा विषय, श्रवणाचा विषय, पण आता भांडणं लागतील सगळ्या इंद्रियांमध्ये आणि डोळे म्हणतील की हा माझा विषय. डोळ्यासमोर रूपाची खाण उघडेल, भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन होईल, गुरुदर्शन होईल आणि सगळी दर्शनं तुम्हाला इथे प्राप्त होतील. त्याचबरोबर सुगंधित असे हे शब्द नासिकेला सुद्धा गुंगवून टाकतील आणि अशा पद्धतीचे रसना म्हणे रसू आमचा सगळे इंद्रिय शांत होतील. हे इंद्रिय इकडे तिकडे धावणारे इंद्रिय शांत होतील. पण तरी देखील हे शब्द ऐकून केवळ या शब्दांमध्ये गुंतून राहू नका. आणि माऊली या अध्यायामध्ये आपल्या श्रोत्यांना विनवतात. ते म्हणतात की तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण, पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. हे शब्द असाधारण आहेत, पण जे नुसते ते शब्द जरी ऐकतील तरी त्या शब्दांमध्ये चिंतामणीचे गुण आहे. चिंतामणी 2 प्रकारांनी असतो. एक म्हणजे चिंतामणी म्हणजे जो चिंतिलेलं आपल्याला पुरवणारा आणि दुसरं चिंतेचं हरण करणारा. आपण योगाभ्यासी मंडळात जातो तेव्हा चिंता एवं पादत्राणे ह्या पर छोडीये असं आपल्याला येतं, कारण की तिथे तोच ब्रह्मरस आपल्याला मिळतो. आपल्याला स्वामीजींनी पहिली प्रार्थनेमध्ये सुद्धा आपल्याला हेच सांगितलं आहे, असंख्यात नावे जया देत लोक
परिनित्य तो सच्चिदानंद एक, जयाच्या बळी चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. ते ब्रह्मतत्व, त्याच्या शक्तीने हा सगळा पसारा चालला आहे, त्याला स्वामीजी सच्चित आनंद असं म्हणतात. अनंत जीवन, अखंड ज्ञान आणि असीम सुख, स्वाधीन सुख, कधी न खंडित होणारा आनंद, असं सच्चिदानंद, असं ब्रह्मतत्वाला नमन करून मग आपल्या योगाभ्यासाला सुरुवात होते. आणि तोच ब्रह्मरस इथे कसा प्रस्फुटित होतो माऊली आपल्यासाठी समोर आणतात. पण ते म्हणतात, आहाची बोलाची वालीफ फेडीजे, परी ब्रह्माची अंगा घडीजे, मग सुखासी सुरवाडी जे सुखाची माझी. ते म्हणतात, पण या बोलांमध्ये फक्त अडकून राहू नका. हा ब्रह्मरस तुम्हाला पाहिजे असेल तर बोलाची वालीफ फेडीजे, म्हणजे बोलावरचं टर्फल काढा आणि ब्रह्माची या अंगा घडीजे, आणि मग त्या आतल्या ब्रह्मतत्वाला संस्पर्श करा आणि मग त्या अत्यानंद सच्चिदानंद त्या अनुभूतीमध्ये डुंबून जा, असं ते म्हणतात. आणि मग या अध्यायाला सुरुवात करतात. आपल्याला हे त्यांचं मंगलाचरण आहे, कथानकाच्या रूपाने पुन्हा एकदा माऊली आपल्यासमोर मांडतात. आणि मग ज्याप्रमाणे अर्जुनाने प्रश्न विचारला 5व्या अध्यायामध्ये, संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगंच शंससी, यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितं. संन्यास आणि योग, एकदा तुम्ही संन्यासी होण्याची प्रशंसा करतात आणि एकदा योग, कर्मयोग याची प्रशंसा करतात. नक्की काय करायचं आहे आणि जे मला माझ्या जीवनासाठी श्रेयस्कर आहे, एकदा ह्याची प्रशंसा, एकदा ह्याची प्रशंसा, आणि मला तुम्ही पुन्हा एकदा भ्रमित करता. 3ऱ्या अध्यायामध्ये हाच प्रश्न आला आहे. पण याच्यात महत्त्वाचे संन्यास आणि योग, सम्यक न्यास. संन्यास या शब्दाचा अर्थ होतो सोडणे, त्याग करणे. सम्यक न्यास म्हणजे नीट परखून सोडणे, काय सोडायचं आहे नक्की, काय सोडायचं नाही आहे विचार करून सोडणे. आणि योग या शब्दाचा अर्थ होतो जोडणे, एकाग्रता. आपण मन आणि बुद्धी जोडतो, हे दोन्ही परस्पर विरोधी आहे. एक सोडणे आणि एक जोडणे. म्हणून तू एकीकडे सोड म्हणतो आणि एकीकडे जोड म्हणतो. काय करायचं आहे नक्की, काय सोडायचं आहे आणि कुठे जोडायचं आहे, काय सोडायचं आहे आणि काय जोडायचं आहे, कुठे जोडायचं आहे हे मला कळत नाही. आणि मग माऊली किंवा भगवंतही सांगतात की अरे हे दोन्ही एकच आहे. ज्यावेळी एक सोडाल त्यावेळी दुसरीकडे आपोआप जोडाल, कारण हे मन जे आहे हे डिटॅच्ड अवस्थेत, निरासक्त अवस्थेत कुठे न जोडल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे त्याला संसारापासून जर डिटॅच करायचं असेल, निरासक्त करायचं असेल तर त्याला कुठेतरी अटॅच करावं लागेल, कुठेतरी जोडावं लागेल. त्यामुळे संन्यास आणि योग तुला वेगळे वाटतात पण ते दोन्ही एकच आहे. ज्यावेळी कुठून तरी आपलं मन काढशील, अनुचिताकडून काढशील, त्यावेळी कुठेतरी उचिताकडे आपलं मन लावशील ना, तर हा योग होईल आणि हा संन्यास होईल. त्यामुळे अनुचिताकडनं मन काढ आणि उचिताकडे लाव, हाच तुझ्या जीवनातला संन्यास आणि योग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की एका पुरुषाला 2 नावांनी बोलवणे आहे. हे जणू काही संन्यास आणि योग हे वेगवेगळे नाहीच आहे. योगी झाला म्हणजेच तो संन्यासी आहे, आणि त्याला जर संन्यासी व्हायचं असेल तर त्याला योगी व्हावंच लागेल, कुठेतरी स्वतःला जोडून घ्यावं लागेल. हे दोन्ही परस्पर भिन्न तुला वाटत आहेत, पण हे परस्पर भिन्न नाही आहे, हे दोन्ही एकच आहे. जणू काही एकाच पुरुषाला 2 नावांनी हाक मारल्यासारखे आहेत असं इथे ते सांगतात. आणि ज्ञानेश्वर महाराजांची 5व्या अध्यायामध्ये संन्यासाची व्याख्या अद्भुत आहे आणि माऊलींच्या व्याख्या इतक्या सुंदर आहे. ते म्हणतात, मी आणि माझे याची आठवणं विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. इथे फक्त वस्त्रांतराचा संन्यास नाही आहे, फक्त गेरुवे वस्त्र किंवा म्हणजे भगवे वस्त्र धारण करणे एवढा संन्यास नाही, तर आतून हा अंतरंगातला संन्यास आहे, अंतरंग वृत्तीचा, की मी आणि माझे याची आठवण म्हणतात ते. आपण ते एखादी छोटीशी गोष्ट कुणाला उपहार म्हणून देतो, काही देतो, कधी आहेर म्हणून देतो, पण आपण विसरत नाही. नेसली का ती साडी, त्या मी दिली होती ना मागच्या वेळी, नेसली की नाही, की दुसऱ्या कुणाला, आपलं मन तिथून डिटॅच होत नाही. आणि माऊली म्हणतात, मी आणि माझे याची आठवणं विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. ही माऊलींची अद्भुत व्याख्या आहे, पण ती त्यांच्या मुखातच होते, कारण ते तसेच योगी पण आहेत, ते तसे संन्यासी पण आहेत, ते तसे भक्त पण आहेत आणि अशा ज्ञानी पण आहेत. माऊलींच्या याच्यामध्ये आपल्याला जीवनामध्ये या चारी
ज्या अवस्था आहे, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग आणि राजयोग, या सगळ्या अक्षरशः माऊलींच्या जीवनामध्ये पूर्णपणे प्रतिबिंबित झालेल्या दिसतात. आणि म्हणून मग आता या दोघांचं सरळ सरळ पृथक्करण या अध्यायामध्ये केलं जातं. आता गंभीर स्वरूपाचा अध्याय. भगवंतांनी या दोन लोकांना, म्हणजे जो एक चढणारा साधक आणि एक वर पोहोचलेला योगारूढ, या दोघांचं पृथक्करण करून सांगितलं. आरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारणमुच्यते, योगारूढस्य तस्यैव शम कारणमुच्यते. एक या मार्गावरून चढत चढत वर जाऊन पोहोचला आणि दुसरा चढतोय. त्याला आपला कर्माचा सोपान, यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा हे सोडता येणार नाही. आणि एक जो वर योगारूढ झालेला आहे, आता त्याला शम कारण, म्हणजे आता त्यांनी तिथे शांतपणे समाधी अवस्थेत बसलं तरी हरकत नाही. एखाद्या सुंदर पर्वतावर जर कोणी चढला आणि तिथे सुंदर वनश्री आहे, अत्यंत अद्भुत असं दृश्य आहे, तो तिथून सांगतो, अरे वर या, इथे आल्यावर तुम्हाला खूप आनंद होणार आहे, असा आनंद तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तसा हा योगारूढ, तसे हे योगी, तसे जनार्दन स्वामी, तसे आपल्याला तिथपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला सांगतात, माऊली सांगतात की चला थोडंसं पहिले कष्ट होतील आणि तो पर्वत चढताना कष्ट होणार आहे. त्यामुळे हा जो आरुरुक्ष आहे, म्हणजे जो चढणार आहे, त्याला म्हणजे तिथे पोहोचलेला जो आहे तो सारखा त्या अत्यानंदाची स्वतःची अनुभूती सांगतो की इथे आल्यानंतर तुला ती अनुभूती येणार आहे. आणि म्हणून मग तिथे पोहोचवायचा. आता एक गंमत अशी आहे की भगवद्गीतेमध्ये कुठेही हे आलेलं नाही की यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याचा उल्लेख भगवंतांनी केला नाही. भगवंतांनी एकदम राजयोगाला सुरुवात केली, म्हणजे धारणा, ध्यान, समाधी, जे आपण म्हणतो अंतरंग योग आहे. आणि पहिले 5 जे आहे आपले यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, इथपर्यंत हा बहिरंग योग आहे. पण माऊली मात्र वर पोहोचल्यानंतर आपल्यासाठी हा सोपान जो आहे, ही शिडी आहे, ती शिडी आपल्यासाठी तशीच ठेवतात आणि सांगतात की तुला या सोपानावरनंच, या जिन्यावरनंच वर यायचं आहे. आणि ते म्हणतात, म्हणून मी इथे पोहोचलो आहे, पण मी कसा आलो? योग पर्वताच्या शिखरी ज्यास चढायचे धनुर्धारी, या कर्म पक्षाच्या सोपाना तरी विसरू नये. हा जो कर्ममार्ग किंवा ज्याला आपण म्हणू शकतो बहिरंगातला जो आसन, प्राणायाम, प्रत्याहार हा मार्ग आहे, याला कोणी विसरू नये. मार्गी यमनियमाचा तळभाग. पहिल्यांदा यम आणि नियमाचा तळभाग आहे, पहिल्यांदा तिथेच थांबावं लागेल. मार्गी यमनियमाचा तळभाग, पुढे आसनाचा पाऊल मार्ग, आणि मग आसनांचा पाऊल मार्ग येईल. प्राणायामाच्या कड्याने मग वरती जावे, आणि मग त्यानंतर प्राणायामाच्या कड्यानेच वरती जावं लागेल. कारण हा प्राणायाम जो आहे याने मन त्या श्वासाशी एकरूप होईल. आणि मनाची एक विशेषता आहे, ती मन ज्याच्यासोबत राहतं त्याचे गुण ग्रहण करतं. म्हणून आपण म्हणतो सत्संग करायचा. आणि मन व्यापक त्याच्याबरोबरच होईल जो व्यापक आहे. आणि सगळ्यात व्यापक कोणी असेल तर वायू आहे. आणि इतकं सुंदर मनोवैज्ञानिक विश्लेषण माऊली इथे प्राणायामाचं करतात 5व्या अध्यायाच्या शेवटी, की वासनांतरांची विवंचना मग आपैसी पारुखे अर्जुना, जिये वेळी गगनी लयो मना पवने कीजे, हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमाही नाही. माऊली म्हणतात की वासनांतरांची विवंचना मग आपैसी पारुखे अर्जुना, जियेवेळी गगनी लयो मना पवने कीजे, म्हणजे ज्यावेळी प्राणायामाच्या माध्यमातून आपण त्या श्वासावर मन केंद्रित करू, श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणत म्हणत श्वास घेऊ, आणि त्यावेळी मन त्या श्वासाशी लागेल. आणि श्वास म्हणजे पवन, आणि हा पवनाची विशेषता की जेवेळी गगनी लयो मना, आता हा पवन या मनाला त्या गगनाशी एकाकार करेल. पवनी लयो मना गगने कीजे, कारण की मन तिथे लागेल. आणि वायू हा कोंडून राहत नाही, वायू हा व्यापक आहे, आणि म्हणून व्यापकत्व आपोआप येईल. आणि मनोरूप पट फाटे म्हणतात ते, कारण मनावर अंकित हे संसार चित्र जे आहे ते मनोरूप पट हळूहळू फाटेल. आणि मग पुढच्या अभ्यासासाठी हा साधक जो आहे, हा साधक पात्र होत जाईल. आता त्यानंतर माऊली म्हणतात प्रत्याहाराचा निसरडाकडा. आता निसरडाकडा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण हा निसरडा असा आहे की या इंद्रियांचे आहार सगळे हे करून ज्यावेळी हे बघा, मला आनंद याचा आहे की योग साधकांसमोर मी म्हणते, त्याचबरोबर मला थोडीशी त्याच्यामध्ये कुचंबणा पण आहे, की कारण की इथे जे साधक आहे ते कितीतरी पुढे पोहोचलेले आहेत.
पण तरी देखील माऊलींनी काय मांडलं आहे एवढंच तुमच्यासमोर मांडायचा मी प्रयत्न करते. ते म्हणतात हा निसरडा कडा आहे, कारण कधी कधी हा प्रत्याहार ज्यावेळी होईल आणि इंद्रियांना अंतर्मुख केलं जाईल तेव्हा इंद्रिय बेलगाम होऊन बाहेर जाण्याचा सुद्धा प्रयत्न करतील आणि मग धारणा ध्यान समाधी ज्याला आपण देशबंध चित्त काय कुठली आपली हे आहे ती किंवा चित्तस्य धारणा आपण म्हणतो किंवा प्रत्येकतानता ध्यानम. तर हे आपले जे सूत्र आहे त्यावेळी आपण बरोबर ते ध्यानाला लागू आणि एकीकडे मन एकाग्र करायला लागू आणि मग धारणा देशबंध चित्तस्य धारणा आणि तत्र प्रत्येकतानता ध्यानम या मार्गाने ध्यान करत करत ज्यावेळी मग समाधीपर्यंत तो पोहोचतो. ही समाधी कशी लागली हे माऊली फार सुंदर वर्णन करून सांगतात आणि माऊली म्हणतात, माऊलीची फार सुंदर व्याख्या आहे. ते म्हणतात की पुढील पैसू पारुखे मागील स्मरावे ते टाके ऐसिया सरसिया भूमिके समाधी राहे. ते म्हणतात आता तो योगी वर्तमानामध्ये पूर्णपणे स्थित आहे. पुढील पैसू पारुखे भविष्याची चिंता त्याला तो पारखला, ती चिंता त्यांनी सोडली. पुढील पैसू पारुखे मागील स्मरावे ते टाके आणि मागे जे काही घडून गेलं जीवनामध्ये ते आता त्यांनी सोडून दिले. ऐसिया सरसिया भूमिके समाधी राहे. अशा भूमिकेला समाधी म्हणतात किंवा ही भूमिका आली जीवनामध्ये की तो समाधीस्थ झाला. मग तो बहिरंगामध्ये कुठलंही कर्म करत असला तरी तो नित्य समाधीमध्ये आहे असं माऊलींचं इथे हे केलं आहे. मग अशी ही योग्यता कोण देतं असा अर्जुनाचा प्रश्न आहे भगवंताला किंवा अर्जुनाच्या चेहऱ्यावर कदाचित असं प्रश्नचिन्ह उमटलं असेल की तिथपर्यंत कसं पोहोचायचं भगवंता, तुम्ही तर हा मार्ग सांगितला. भगवंतांनी सांगितलं की उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रुपुरात्मनः. मनुष्याने कोणीही देणार नाही, स्वतःचा उद्धार स्वतःलाच करावा लागेल. आपले चरण तिकडे वळवावे लागतील आणि आपण हा अभ्यासाचा मार्ग स्वीकारावा लागेल. तेव्हाच कृपा अवतरित होईल, जोपर्यंत मनुष्याच्या मनामध्ये स्वतः इच्छा होत नाही. आणि माऊली हा आत्मोद्धार, कारण की आत्मा या शब्दाचा अर्थ सगळ्या स्तरावर संस्कृतमध्ये घेतला जातो. आत्मा म्हणून शरीर म्हणून वापरला जातो, मन म्हणून, इंद्रिय म्हणून आणि बुद्धी म्हणून सुद्धा, आत्मतत्व म्हणून. पण इथे माऊली सरळ म्हणतात की आत्मोद्धार म्हणजे ते आत्मज्ञान, तो आत्मानंद प्राप्त करणे. आणि म्हणून माऊली म्हणतात इथे, म्हणून आपणची आपण पेया विसर्जो धनंजया, आपणची आपण या घात कीजत असे धनंजया, चित्त देऊनी नथालिया देहाभिमाना. सतत देह म्हणून जीवन जगणं आणि स्वतःला फक्त एकच ओळख देणं की मी हा देह आहे. ही ओळख आपली आहे महत्त्वाची, कारण भगवंतांनी सुद्धा क्षेत्रज्ञ योग म्हटलं त्यावेळी हेच सांगितलं. लहानपणी आपली आई आपल्या कानात सांगते की तुझं नाव वंदना आहे, तेव्हापासून आपण वंदना म्हणूनच या देहाला स्वतःलाच ओळखतो, सगळीकडे आपण त्याच नावाने सामोरे जातो. पण त्याचबरोबर आपली एक दुसरी ओळख देणारी ही ज्ञानेश्वरी आपल्याला आहे. माऊली म्हणतात की जर सतत देह अहंकारानेच जर जीवन जगत राहिले तर ते म्हणतात ते चित्त देऊनी नथालिया देहाभिमाना, आपण आपला स्वतःचाच घात करू, कारण हा देह कधी ना कधी नाश पावणार आहे. त्यामुळे ही दुसरी ओळख मनुष्याने आपली करून घेणं हेच त्याच्या जीवनाचा उद्धार आहे, आत्मोद्धार आहे. आणि म्हणून ते म्हणतात हा विचारून अहंकार सांडीजे, मग अस्तीची वस्तू होईजे. तरी आपलीच वस्ती सहजे आपण केली आणि मग म्हणून हा विचार सोडून आपण आपला अहंकार नष्ट करून म्हणजे देहाभिमान किंवा देहबुद्धी नष्ट करून आत्मबुद्धीकडे वळलं पाहिजे. आणि म्हणून मी ही ज्ञानेश्वरी सांगतोय. आपण आत्ताच ऐकलं, जयश्रीताईंनी सांगितलं की माऊलींचा जो जीवनपट आहे, अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये माऊलींचं सगळं जीवन गेलं. केवळ 22व्या वर्षी माऊलींनी संजीवन समाधी घेतली, पण तत्पूर्वी त्यांचे आई वडिलांनी संन्यास धर्म स्वीकारला होता आणि मग परत गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यानंतर या सगळ्यांचा जन्म झाला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, सगळ्यांना तो जीवनपट ठाऊक आहे. समाजाने अत्यंत अवहेलना केली, प्रसंगी अपमान केले आणि इतकंच नव्हे तर उपनयन संस्कार होऊ दिला नाही. आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं. कसं छटपटलं असेल हे मन. समाजाच्या या सगळ्या आघातांनी किती विषाक्त झालं असेल मन. पण हे सगळं विष पचवून, हे हलाहल पचवून जी पहिली ज्ञानेश्वरी, हे रामभाऊ शेवाळकर म्हणतात की जी पहिली चूळ
त्यांच्या मुखातून बाहेर पडली ती अमृतमय रसमय ज्ञानेश्वरी आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात की असतीची वस्तू होईजे, म्हणजे जे नष्ट होणार आहे त्याच्याशी तुम्ही किती वेळ निगडीत राहणार, त्यापेक्षा जी असतीची वस्तू जे नेहमी राहणार आहे त्याची तुम्ही ओळख करून घ्या. आणि म्हणून माऊली ही ज्ञानेश्वरी प्रस्फुटित करतात आणि या अध्यायाला एक अत्यंत उंच असं सोपान किंवा एक उच्च असं स्थान देतात, जिथे कुंडलिनी जागृत माऊलींची झाल्यानंतर काय आहे त्याची अनुभूती ते व्यक्त करतात. पण तत्पूर्वी ते म्हणतात की अर्जुनाचे गुण आल्यानंतरच मग हे त्यांच्यामध्ये संक्रमित होणार आहे. बघा, स्वामीजींनी एक प्रसंग सांगितला की माऊलींची थोरवी, माऊलींची महती आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण सगळे संत महात्मे ती त्यांची थोरवी कसे जाणत होते तर त्यांनी भाऊराव आठवले जे रमण महर्षींकडे त्यांची सेवा करण्यासाठी होते, त्यांनी स्वामीजींना हा प्रसंग सांगितला की प्रभावती राजे म्हणून त्या काळच्या विदुषी होत्या, ज्या करपात्री महाराजांच्या शिष्या होत्या आणि अत्यंत ज्ञानी होत्या. एकदा अरुणाचलम तिथे रमण महर्षींना भेटायला त्या गेल्या आणि त्यावेळी रमण महर्षींसमोर त्यांनी ज्ञानेश्वरांचा एक अभंग म्हटला. आता तो अभंग मराठीतच असेल, पण त्यांना त्या तरंगातून कळलं आणि त्यांनी म्हटलं की या महात्म्याचे काही संस्कृत श्लोक आहे का, कारण त्यांना मराठी तर कळणार नव्हती, हिंदी कळणार नव्हती. तेव्हा प्रभावती राजे म्हणाल्या की नाही, संस्कृतमध्ये त्यांची काही रचना नाही. पण त्यानंतर खोलीवर गेल्यावर त्यांना आठवलं की अमृतानुभवाचं जे मंगलाचरण आहे ते संस्कृतमध्ये आहे आणि त्यांनी मग नंतर सांगितलं की बा मी क्षमा मागते, पण त्यांचे हे 5 श्लोक संस्कृतमधली रचना आहे. त्यामध्ये जो शिवशक्ती जो विलास आहे त्याचं जे वर्णन माऊलींनी संस्कृतामध्ये केलेलं आहे अमृतानुभवामधलं, तर ते वाचल्याबरोबर रमण महर्षी म्हणाले की अरे मग तुम्ही इथे काय करताय, व्हाय हॅव यू कम हिअर, गो देअर अँड सरेंडर. तुम्ही तिथेच जा, आळंदीला जा आणि तिथे तुम्ही शरणागती स्वीकारा, तिथे तुम्हाला सगळं काही मिळेल, तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता नाही. ही माऊलींची थोरवी आहे. आणि म्हणून मग माऊली म्हणतात की हा योगाभ्यास सुरू केल्यानंतर निगिजे पूर्वेलिया मोहरा येईजे पश्चिमेची या घरा, निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीची. ते म्हणतात की कर्म मार्ग यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार हा बहिरंगातला मार्ग आहे. पूर्वेची या मोहरा वाटचाल सुरू केली, येईजे पश्चिमेची या घरा, पण बरोबर आपोआप तो साधक अंतर्मुख होऊन मागे येईल आणि पश्चिमेची या घरा म्हणजे तो पुन्हा आपल्या अंतर्मनामध्ये अंतर्यात्रेला प्रारंभ करेल. निश्चळपणे धनुर्धरा चालिणे येथीचे, निश्चळपणे जर या योगमार्गावर जो चालला तो नक्की कधी ना कधीतरी या अंतरंगातल्या त्या अनुभूतीपर्यंत जाऊन पोहोचेल. आणि मग ते सांगत असताना मग माऊलींनी आता अर्जुनाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे आणि अर्जुनाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असंही आहे की मला पण ही ब्रह्मविद्या शिकायची आहे, हा ब्रह्मरस मला पण चाखायचा आहे. आता भगवंताच्या मनामध्ये हे सगळे मनोभाव माऊली प्रकट करतात. भगवंताच्या मनामध्ये हा प्रश्न की द्यावा की नाही, याची अजून पात्रता आली आहे की नाही. त्यामुळे अर्जुन म्हणतो, माऊली म्हणतात पार्थाची उत्कंठा वाढली, तुम्ही जरी देवा चित्त द्याल तरी पार्थ हा ब्रह्म होईल. तुम्ही म्हणता उद्धरेत आत्मनात मानम, पण माझा तर सद्गुरू चरणांवर विश्वास आहे आणि तुम्ही न्याल तर मी त्या ब्रह्मपदाला नक्की पोहोचीन. त्यामुळे तुम्ही माझा मार्ग प्रशस्त करा, असं गुरुदेवांना म्हणजे त्याचे गुरु म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांना तो विनवतो. आणि भगवंत विचार करतात की अजून हा पात्र झाला नाही, एरवी दिवस तरी अपुरे, जे वैराग्य वसंताचे निभरे, जो सोहम भाव महुरे मोडोनी आला. माऊली विचार करतात की दिवस अपुरे, अजून हा तिथपर्यंत पात्रतेला पोहोचलेला नाही आहे, पण याला वैराग्य वसंतानी याचं मन भरलं. माऊलींचा शब्द बघा, वैराग्य वसंताचे निभरे. सध्या वसंत ऋतूच आहे आणि वसंत ऋतूमध्ये आंब्याला मोहर येतो, कोकिळा कुंजन करते आणि म्हणून वैराग्याचा वसंत याच्या मनामध्ये फुलला आहे, म्हणून तो इकडे आला. नाहीतर कितीतरी मनोरंजनाच्या गोष्टी आहेत ना, म्हणून तो योगाभ्यासाकडे वळला आहे ना, म्हणून तर सकाळी योगाभ्यास करायला येतो, म्हणून काही ना काहीतरी चांगलं ऐकायला येतो. याला सांगावं का आपलं मनोगत तिथपर्यंत, हे माऊलींनी स्वतःचं समाधान करण्यासाठी, कारण याच्यानंतर जे कुंडलिनी जागृतीचं वर्णन केले ते श्रोत्यांना सांगावं की नाही,
थोड्याशा या संभ्रमात असलेल्या माऊली इथे म्हणतात की एरवी दिवस तरी अपुरे जे वैराग्य वसंताचे निभरे, जो सोहम भाव मोहरे मोडून आला. याच्यामध्ये हा सोहम भावाचा मोहर फुलला आहे आणि याला इच्छा होती आहे की आपण एकाग्र व्हावं. तर ह्याला सांगायला हरकत नाही. आणि असं म्हणून माऊली आता त्या कुंडलिनी जागृतीकडे वळतात. आणि मग त्यासाठी स्थान कसं असावं, धारणा ध्यान समाधी, ते स्थान कसं निवडावं, या सगळ्याचं इतकं सुंदर वर्णन माऊली करतात. नेवाशाच्या त्या मोहिनीराज मंदिराच्या दगडाला टिकून माऊली डोळ्यापुढे ज्या रूपाची खाण, कारण माऊलींनी म्हटलं आहे की शब्दातून रूपाची खाण उघडेल, ती रूपाची खाण समोर करतात. किती सुंदर स्थान असावं, पावलोपावली उदक असावं, झरे झुळझुळ वाहत असावे, मंद मंद असा वारा वाहत असावा, आणि तिथे कुठे श्वापद नसावे, हिंस्त्र श्वापद नसावे, कुठे डरकाळ्या नसाव्या. एखादा सारस आला किंवा एखादा हंस पाण्यासाठी आला किंवा मयूर आला तरी आम्ही ना न म्हणू, असं माऊली तिथे म्हणतात. आणि तिथे एखादं शिवालय असावं, एखादा मठ असावा, तिथे कोणीतरी आधी साधना केलेली असावी, त्या साधनेचे तरंग असावे. कधी कधी वर्णन वाचताना आपल्याला योगाभ्यासी मंडळच आपल्यासमोर येतं. आपलं मन चित्त कसं तिथे शांत होतं हे आपण पाहतो. स्वामीजी तिथे आहेत याची आपल्याला अनुभूती येते आणि मग आपलं मन शांत होऊन जातं. क्लांत मनाला आपल्याला स्वामीजी शांत करतात आणि ही आपली सगळ्यांची अनुभूती आहे. माऊली तिथे म्हणतात की अभ्यासूचं आपण या ते करी, हृदयाते अनुभववरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. माऊली म्हणतात तिथे आपोआप अभ्यास होईल. अभ्यासूची आपण या ते करी. तिथे गेल्यानंतर आता मुद्दामून अभ्यास करावाच लागणार नाही, आपोआप अभ्यास होत जाईल आणि हृदयाचे अनुभववरी, हृदय अनुभूतीने भरून जाईल. ऐसी रम्यपणाची थोडी अखंड जेथ आणि काही एक पहावे, जे साधकी बसते होवावे. असं स्थान पाहावं, कुठेतरी जाऊन, कुठे क्लबमध्ये जाऊन, कुठेतरी अशा ठिकाणी साधना होणार नाही. जिथे आधी ते तरंग आहे तिथेच जावं लागेल. साधकी बसते होवावे आणि जनाचे पाय रवे रुळेची ना. फार तिथे आवाज नको, लोकांचं खूप बोलणं नको. आपल्या इथे आपण प्लास्टिकच्या थैलीवर बंदी आहे का आहे हे आपल्याला तिथे कळतं. तिथे एकमेकांचे कितीदा तरी असं होतं की योग साधकांचे एकमेकांचे नावंसुद्धा आपल्याला माहीत नसतात. आपण कधी तिथे एकमेकांशी बोलत पण नाही विशेष, किंवा आपले अनुभव, कारण आपण तिथे शांत होण्यासाठी येतो आणि ती अनुभूती आपल्याला तिथे येते. आणि मग निसर्गाचं हे सुंदर वर्णन करताना मग माऊली म्हणतात की आसन कसं असावं, ते खूप उंच नसावं, ते खूप ठेंगणे नसावं. खूप ठेंगणं असलं तर भूमिदोष लागेल, खूप उंच असेल तर शरीर डोलेल, असं सगळं वर्णन करून माऊली तिथे येतात. तत्रैकाग्रं मन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युञ्जाद् योगमात्मविशुद्धये. भगवंत म्हणतात अशा ठिकाणी आपलं मन एकाग्र करून हा योग साधावा. आणि कशासाठी? तत्रैकाग्रं मन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया, सगळ्या आपल्या क्रियांवर, आपल्या इंद्रियांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि आत्मशुद्धये, आपल्या आत्मशुद्धीसाठी या योगाचं आचरण करावं. भगवंतांनी सुद्धा वर्णन केलं आहे गीतेमध्ये. पण माऊली म्हणतात, आणि पण म्हणजे गीता आणि ज्ञानेश्वरी या दोघांमध्ये थोडासा जो भेद आहे तो इथे आहे. कारण भगवंत हे सांगत नाही की आपल्या गुरुचं स्मरण करावं, पण माऊली इथे विसरत नाही की आपल्या गुरुचं स्मरण करावं. आणि माऊली म्हणतात मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करूनी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. सद्गुरूंनी मार्ग प्रशस्त केल्याशिवाय तिथे पोहोचता येणार नाही हे माऊली निक्षून सांगतात. आणि म्हणून आपल्या सद्गुरूंचं स्मरण योगाभ्यास करण्यापूर्वी अनिवार्य आहे असं माऊली सांगतात. आणि मग नंतर सद्गुरू कसे ओळखायचे, कुठे अंतःकरण छटपटत असेल, कुठे काहूर आला असेल, जीवनाच्या आपाधापीमध्ये मन अशांत झालं असेल, ज्यांच्या स्मरणाने मन शांत होईल, ज्यांच्या स्मरणाने ती अनुभूती येईल, इंद्रियांची कसमस मोडेल, ते आपले गुरु. जेथ स्मरतेने आदरे सबाह्य सात्विकता भरे, जव काठिण्य विरे अहंभावाचे, विषयाचा विसर पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. माऊली म्हणतात जेथ स्मरतेने आदरे सबाह्य सात्विकता भरे, अगदी अंतःकरण आणि बहिरंगसुद्धा सात्विकतेने भरून जाईल, ते आपले सद्गुरू. आणि त्या सद्गुरूंचं स्मरण करूनच, ज्यांनी आपल्याला हा योगाभ्यास शिकवला, त्यांचं स्मरण करूनच या योग मार्गावर पुढे जावं. मग तिन्ही बंधांचं वर्णन माऊली करतात. मूलबंध, नंतर उड्डियान बंध आणि जालंधर बंध. हे तीन बंध कसे लावायचे, टाचे
म्हणजे शिवणीला टाच कशी एकमेकांवर ठेवून त्या टाचेवर कसं आपलं शरीर तोलायचं आणि मग त्या शिवणीवर कसा दाब द्यायचा, मग तिथे तो मूलबंध जो आहे तो मूलबंध लागलेला असेल आणि या मूलबंधाशी मग ती कुंडलिनी आहे. आणि हे तिन्ही बंध लागल्यानंतर जो अपान वायू अंतःकरणामध्ये कोंडला जाईल, त्यामुळे ही कुंडलिनी तो तिथे धडका मारेल आणि ही कुंडलिनी जागृत होईल. हे माऊलींचं वर्णन आहे. आणि याच्यासाठी मी के.बी. बेलसरे यांचं ज्ञानेश्वरी हे पण आधाराला घेतलं, कारण मला माहिती आहे की अनुभूतीशिवाय बोलणं शक्य नाही आणि अनुभूती ज्यांना आली त्यांनी जसा मार्ग प्रशस्त केला तसं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करते. मग हे तिन्ही बंध लागल्यानंतर मग ही कुंडलिनी जागृत होईल. आता कुंडलिनीचं वर्णन येतं. ती 3 म्हणजे 3.5 वेटोळे घेऊन ती मूलबंधाशी आहे. आणि हे सांगताना के.बी. बेलसरेंनी सांगितलं की अ उ म आणि अर्धचंद्र म्हणजे ती ओंकार रूपानी आहे, किंवा जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या यांनी ते 3.5 वेटोळे आहेत. हे नागिणीचं पिल्लू तिथे अधोमुख अवस्थेमध्ये आहे असं माऊली सांगतात. म्हणजे तिची खाली तिचं तोंड आहे, याचा अर्थ ती देहबुद्धीमध्ये आहे. ती देहबुद्धीमध्ये आहे, ती सुप्त आहे, संपूर्ण शक्ती तिची आहेच, पण ती देहाकडे आहे आणि मग ती ऊर्ध्वगामी होते. तर मग अशा वेळी माऊली तिथे म्हणतात की पहिल्यांदा हा अभ्यास सुरू केल्यानंतर मग कल्पना निमे प्रवृत्ती समे अंग मन विरमे सावयची, हळूहळू कल्पना शांत व्हायला लागतात, मग प्रवृत्ती शमायला लागते, निवृत्तीचा मार्ग प्रस्फुटित व्हायला लागतो, प्रशस्त व्हायला लागतो. मग क्षुधा काय झाली, निद्रा केवते गेली, आठवण हरपली न दिसे बघा, मग भूक लागेनाशी होते किंवा निद्रा पण जाते त्या योग्याची. आपण स्वामीजींच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष प्रतिबिंब पाहतो ना. मग अयाचित व्रत कसं त्यांनी केलं असेल, कडुनिंबाची पाला खाऊन राहिली असतील, आकाशव्रत कसं स्वामीजींनी आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं असेल, कशी नर्मदा परिक्रमा केली असेल, कसं सगळं सोडून निघाले असतील. हे संन्यासी आणि योगी ज्यांनी आपल्यासाठी हा मार्ग प्रशस्त केला. आणि माऊली आता या शिवशक्तीच्या माध्यमातून त्या रूपकातून सांगतात. आणि ही सुप्त शक्ती, ही जगदंबा, ही मूलबंधाशी आहे आणि शिव जो आहे तो सहस्त्रार तिथे आहे आणि आता ही त्याला भेटण्यासाठी निघते, शिव आणि शक्तीच्या मिलनासाठी निघते. माऊलींनी याचा अमृतानुभवामध्ये आणखीन वर्णन केलेलं आहे. पण ही कारण ही पूर्ण सृष्टी शक्तीने चालते. मग ते स्पीड असो, लाईट असो, प्रकाश आपण म्हणतो, स्पीड गती आहे किंवा हीट, ती पण एक शक्ती आहे. सगळा हा शक्तीचा विलास आहे. आणि हा शक्ती ही पोटेन्शियल शिवाय निर्माण होत नाही. ज्याप्रमाणे करंट आणि पोटेन्शियलमध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी इंजिनिअरिंगमध्ये आपण शिकतो ते तसंच आहे की पोटेन्शियल असतं म्हणून ही इलेक्ट्रिसिटी जी आहे ती कार्य करू शकते. त्याचप्रमाणे कुणामध्ये संगीताची प्रतिभा असेल, कुणामध्ये योगाची असेल, ती प्रतिभा, ती क्षमता, ते पोटेन्शियल ज्यावेळी नृत्यामधून अभिव्यक्त होतं, ती अभिव्यक्ती म्हणजे ही शिव आणि शक्ती हे दोघं मिळून हे कार्य करतात. आता ही सुप्त शक्ती जी कुंडलिनीच्या माध्यमातून खाली आहे, माऊली त्याचं वर्णन करतात. पहिल्यांदा माऊली म्हणतात की आता पहिल्यांदा तिची भूक चेकाळते आणि ती कधी कधी साधकाला घाबरवते, पण साधकांनी घाबरू नये असं माऊलींनी इथे सरळ सरळ सांगितलेलं आहे. साधक घाबरतो. नागणीचे पिल्ले कुंकुम नहाले, वळण घेऊन आले सेजे जैसे. आता ते वळण घेऊन ऊर्ध्वमुखी व्हायला लागतं. तैशी ती कुंडलिनी मौटकी औट वळणी अधोमुखी सर्पिडी निदेली असे. आता ती सर्पाप्रमाणे आहे आणि सर्प ज्याप्रमाणे सर्पाचं पिल्लू असं म्हणतात की ते असं चकचक करतं, म्हणजे त्याच्यावरती पूर्ण कात नसते पहिल्यांदा काळ, तशी ही चकचक करणारी, आपण स्पायनल कॉर्ड कोणी जर डॉक्टर असतील तर ते सांगतात की तो असा चकाकतच असतो. आणि मग ती विद्युल्लतेची विडी, वन्ही ज्वाळाची घडी, पंधरियाची चोखडी घोटी जैसी. माऊली म्हणतात ती कशी आहे, एखादी वीज तळपत असल्यासारखी आहे. ही माऊलींची अनुभूती माऊली सांगतात. ती वीज तळपत असल्यासारखी आहे. वन्ही ज्वाळाची घडी किंवा एखादा अग्नी कुठे प्रज्वलित झाला तशी ती असावी, किंवा पंधरेयाची चोखडी. तेव्हा 15 हे म्हणायचं शुद्ध सोन्याला तेव्हा म्हणायचे शुद्ध 24 कॅरेट 24 कॅरेट जे सोनं आहे ते जसं चकाकतं तशी ही चकाकते. आणि मग हिला खूप भूक लागलेली असते म्हणून ही वर जायला लागते. आता ही खूप दिवसाची भूक आहे, हे सगळं सांकेतिक आहे. माऊली त्याचं वर्णन करतात. मग ती एक एक ह्याचा घास घ्यायला लागते.
पहिल्यांदा ती जडत्व खाते, मग आप खाते. आता पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे 5 पंचमहाभूत आहे. वेळ झाली का? नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत आहेत. तर हे पंचमहाभूतापैकी पहिलं जडत्व म्हणजे पृथ्वी आणि आप म्हणजे तेज. पहिल्यांदा ती या 2 याचा त्या साधकाच्या याच्यामध्ये घास घेते पहिल्यांदा, आणि मग ती वर ऊर्ध्व मागे व्हायला लागते. इतकंच नव्हे तर ती अशी वर जायला लागली की असं वाटतं की तेथं नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरुडले अंकुरेशी. त्या अंकुराला म्हणजे जिथे मूल बंद आहे तिथे जणू काही तेजाचं बीज आता हे झालं आहे, अंकुरित झालं आहे आणि आता ते वरवर जात आहे असं. आणि सूर्याने जणू काही तिथून आसन सोडलं आणि आता तो सूर्य वरवर जायला लागला असं माऊली आपल्याला आपल्यासमोर वर्णन करतात. आणि मग म्हणतात की ते करताना अधोभाग तरी न संडी परी नखाचेही सत्व काढी. नखामधलं जडत्वसुद्धा काढते. नखसुद्धा त्या योग्याचे आता तेजपुंज व्हायला लागतात. माऊली म्हणतात ऐसी दोन्ही भूते खाये. ती पहिल्यांदा हे 2 भूतं खाते म्हणजे पृथ्वी आणि आप. ऐसी दोन्ही भूते खाये तेवेळी संपूर्ण धाये. मग तृप्त होते. मग तृप्त झाल्यानंतर सौम्य होऊन राहे सुषुम्नेपाशी. मग ती त्या सुषुम्ने पर्यंत जाते आणि मग त्या सुषुम्नेला त्यावेळी ज्यावेळी ती त्या सुषुम्नेकडे जाते त्यावेळी इडा आणि पिंगला या दोन्ही एकवटती म्हणजे आता ते मार्ग बंद होतात. आता केवळ सुषुम्नेचा मार्गच फक्त तिला आता वर चढण्यासाठी असतो. इडा पिडा एकवटती गाठी तिनी सुटती साही पदर फुटती चक्रांचे हे. आणि मग एक एक चक्र भेदन करत ती वर जायला लागते. साही चक्र आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, सगळ्यांना की मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार हे साही चक्रांचे पदर एक एक करून ती उलगडत किंवा भेद करत जाते. संत श्री गुलाबराव महाराजांनी फार छान सांगितलं. ते म्हणतात कोणी एखादा डॉक्टर असेल तो म्हणेल की मी डिसेक्शन करूनही पाहतो, तसे ते मिळणार नाहीत. पण हे कुठे असतात तर आपल्या मनोमय कोशात असतात असं ते म्हणतात. अन्नमय, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय आणि आनंदमय आपले कोश आहेत एक एक. तर तिथे हे 6 चक्र असतात असं त्यांनी सांगितलं. आणि तिथे ही कुंडलिनी मग एक एक चक्राचं भेदन करून वर सहस्रारापर्यंत आपल्या त्या शिवाला आलिंगन देण्यासाठी निघते असं माऊली म्हणतात. मग आता हा क्षुधा ज्याला लागत नाही किंवा निद्रा ज्याची हरपली असा हा योगी आता हा जगतो कसा, तर माऊली त्याचंसुद्धा वर्णन करतात. तेथ तृप्तीचे नि संतोषे गरजे व मी मुखे तेने तियेची नि पियुषे प्राणू जाय. ते म्हणतात आता ती तृप्त झालेली हे 2 भूतं खाऊन तो जडांश तिने कमी करून टाकला. तो योगी आता कृश झाला, आता त्याच्यामधलं जडत्व कमी झालं आणि अशा वेळी मग ती तृप्त झालेली गरळ ओकते. आता ती सर्पिणी आहे म्हणून तिला गरळ म्हटलेलं आहे, पण वास्तविक पियुषे म्हटलं. माऊलींनी त्याला म्हटलं गरळ जे वमीमुखे तेने तियेची नि पियुषे प्राणुजी. ते अमृत आहे. पियुष म्हणजे ते अमृत असतं आणि त्यांनी तो योगी जिवंत राहतो. आता त्याला अन्नाची आवश्यकता राहत नाही. आणि म्हणून असा हा योगी मग त्यांचं म्हणणं की मग ती वरवर जायला लागल्यानंतर वरती सहस्रार जे चक्र आहे तिथे चंद्रामृत आहे. चंद्रामृताचं तळ आहे. तव वरील कडोनी ढाळे चंद्रामृताचे जे तळे कानवडोनी मिळे शक्तिमुखी. ते असं कलंट तिच्या धक्क्याने ती वरवर जायला लागली की ते कलंट आणि ते कलंडलं की मग ते चंद्रामृत जे आहे ते वरून आता सहस्रावरून त्या योग्याच्या संपूर्ण शरीरावर पसरतं. आणि मग त्याचं इतकं सुंदर वर्णन माऊली करतात. म्हणजे माऊली म्हणतात ना की ते म्हणतात तैसी ती कुंडलिनी मोटकी औटवळणी अधोमुखी सर्पिणी निदेली असे ती कुंडलिनी बाळी हृदयातू आली अनाहताची बोळी चाबळेती. मग अनाहत नाद त्याला ऐकू यायला लागतो, वेगवेगळे नाद त्याला ऐकू यायला लागतात आणि मग अशा वेळी ती वर जाते. मग तो कसा सुंदर दिसतो, त्याचा कशी कांती होते त्या योगाची. माऊली म्हणतात मग काश्मीरीचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंब अवयव कांतीची भांब तैसी दिखे. जणू काही त्याची कांती किंवा त्याचं शरीर म्हणजे रत्न आहे. काश्मीरीचे स्वयंभ, काश्मीर म्हणजे तिथे केशर असतं म्हणून असा केशरी अगदी सोनचाफ्यासारखा सोन्यासारखा त्याचा रंग होतो किंवा त्याची कांती होते. रत्नबीजा निघाले कोंब, जणू काही रत्नबीजाला कोंब निघाले, अवयव जे आहे त्याचे त्या रत्नाला फुटलेले अवयव आहे. आणि अवयव कांतीची भांब तैसी दिजे तो कनकचंपकाचा
कळा, अमृताचा पुतळा नाना सासिन्नला मळा, कोवळिकेचा. अत्यंत कोवळा होतो आता हा योगी, अत्यंत कोवळा. आणि त्या म्हणतात आहे की कनक चंपकाचा कळा, जणू काही सोनचाफ्याची कळी असावी असा हा योगी दिसतो. अमृताचा पुतळा नाना सासिन्नला मळा, कोवळिकेचा. आणि म्हणतात आणखीन फार सुंदर वर्णन माऊलींनी इथे केलं. शारदेची येनी बोले चंद्रबिंब पालेले, तेजची मूर्त बैसले आसनावरी. त्यांच्याकडे पाहिलं तर असं वाटेल की शारदेची येनी बोले चंद्रबिंब पालेले, शारदेचा चंद्रमा जसा असतो तसं टवटवीत असं त्यांचं मुखारविंद दिसतं. कधीही त्यांचं म्हणजे चेहरा जो ज्याला आपण म्हणू शकतो थकलेला किंवा असा दिसणार नाही. वायूच्या वेगाने चालतात. मधलं एक तरी मी सोडून दिली. ते म्हणतात आहे की ते जे आहे योगी, त्यांची चाल वायूच्या वेगाची आहे. इकडे सोन्यासारखं शरीर आहे, शरीर होती सोनियाचे परी काय हे मार्ग होई वायूचे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि असा तो जो योगी आहे. मग ते म्हणतात तेजची मूर्त बैसले आसनावरी. आता त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त व्हायला लागतात. आपल्या विभूतीपादामध्ये पतंजली मुनींनी सिद्धींचं वर्णन केलं, पण सिद्धीमध्ये अडकू नका म्हटलं आहे. तसंच माऊली पण म्हणतात की योग्याला सिद्धी सगळ्या प्राप्त होतात, पण त्यामध्ये त्यांनी अडकू नये. आणि म्हणून ते म्हणतात मग समुद्रा तरी इथे ती ओवी आहे, ऐके देह होय सोनियाचे परी लाघव ये वायूचे. कांती सोन्यासारखी असते, पण लाघव म्हणजे त्याची विद्युल्लतासारखी तळपणारी त्यांची चाल असते, किंवा अशा पद्धतीने ते चालतात ते योगी. आणि मग ते म्हणतात जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही, कारण आता आप आणि पृथ्वी हे दोन अंश गेले. मग समुद्रा पहिली कडीले देखे, स्वर्गीचे आलूचो ऐके, मनोगत ओळखे मुंगीची. अशा सिद्धी मिळतात त्यांना की समुद्रापलीकडे काय चाललं आहे ते पण त्यांना ऐकू येतं, किंवा चालले तरी उदकी स्वर्गीचा आलूचो ऐके, म्हणजे स्वर्गेचे नाद ऐकू येतात, स्वर ऐकू येतात. आणि मुंगी इतक्या छोट्याशा प्राण्याचं मनोगतसुद्धा ते ओळखतात. ते पाण्यावरनं चालत जाऊ शकतात. अशा प्रकारच्या सगळ्या सिद्धी त्यांना प्राप्त होतात. या सिद्धी आपण योग्यांच्या जीवनात पाहतो, ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात पाहतो. भित्तिका सजीवसी चलदे, पशुभी वेद पाठ कर दे, कृपा अद्भुत ऐसी जिसकी आरती ज्ञानेश्वर महाराज की. तर ते जी म्हणजे भित्तिका सजीवसी चलदे, चांगदेव महाराज वाघावर आणि हातामध्ये सर्प घेऊन निघाले तर माऊलींनी भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद वदवले. ही सगळी सिद्धी या योग्यांना आपोआप प्राप्त होते. आणि मग तो तिथे जाऊन पोहोचतो. त्याला माऊली वर्णन करतात, ती कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तींची शोभा, जिये विश्व बीजाची या कोंभा सावली केली. मला कधी कधी असं म्हणजे एक मनामध्ये आलं, कदाचित ते चुकीचं पण असेल चिंतन, पण ही कुंडलिनी विश्व बीजाच्या कोंबावर सावली करणारी आहे. ती सर्पाकृती आहे. असं वाटतं कधी कधी आपल्या समाधीचं जे आपण दर्शन घेतो आणि तिथे आपले योगमूर्ती जनार्दन स्वामी तिथे आहे, आणि तिथे या कुंडलिनीनेच तर सावली केली नसावी ना, आणि तिथे स्वामीजी विराजमान झाले असतील. अशी ही कुंडलिनी आपल्याला माहिती आहे की तो शेष नागाचा अवतार आहे, पण तिथे ते म्हणतात आहे की ती जी विश्वबीजाची या कोंबा सावली केली, अशी ती तिथपर्यंत ही योग्याची यात्रा आहे. आणि हा योगारूढ योगी तिथपर्यंत पोहोचतो. माऊली आपल्यासाठी 6व्या अध्यायामध्ये हा योगाचा हा सुंदर खजिना उलगडून दाखवतात आणि प्रत्येकासाठी एक मार्ग प्रशस्त करतात. आणि म्हणतात की इथे चालत राहिल्याने केव्हा ना केव्हा तरी पोहोचू. आणि मग ज्यावेळी पोहोचू त्यावेळी ते दर्शन कसं असेल, परतून पाठमोरे ठाके, आपणची आपण याते ओळखे, देखत खेव ओळखे म्हणे हे तत्व मी. परतून पाठमोरे ठाके, आता अंतर्मुख झालेला, अंतरयात्रेला प्रारंभ झालेला हा योगी परतून पाठमोरे आपणची आपण याते देखे, आता त्याला त्याच्या स्वरूपाचं दर्शन होतं. आणि मग दर्शन झाल्यानंतर देखत खेव ओळखे म्हणे हे तत्व मी. मग स्वतःची खरी ओळख, त्या आत्मस्वरूपाची ओळख होते. ती या ओळखीची ये सरीसे, सुखाची ये सम्राज्जी बैसीजे. मग आपण पाप परवते आणिक नाही. मग ते म्हणतात ह्याच्या परवत आणखीन काही नाही, असं ते स्वरूप, अशी ती सुखाची
अत्यंत सुखाची अनुभूती या योग्याला येते आणि मग तो व्यापक होत जातो. तो कसा व्यापक होतो त्याचं पण वर्णन माऊली करतात. सगळ्या विश्वाला आपल्या अंकावर घेतात. माझे व्यापकत्व आघवे गवसले तयाचीनी अनुभवे, तो न म्हणता स्वभावे व्यापक झाला. माऊली म्हणतात तो व्यापक होत जातो आणि सगळ्या विश्वाला समावून घेतो. म्हणून आपण पा विश्व देखीजे आणि आपणची विश्व होईजे, हे साम्यची एक उपासीजे पांडवागा. ते म्हणतात म्हणून विश्वामध्ये स्वतःला बघायला तो शिकतो आणि संपूर्ण विश्वाला स्वतःमध्ये बघायला शिकतो. आणि म्हणून हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला, हे माऊलीच म्हणू शकतात. तिथपर्यंत माऊली पोचतात. तिथून हा मार्ग आपल्यासाठी सुंदर असा प्रशस्त करतात आणि या योग्याचं शेवटी अत्यंत अद्भुत असं वर्णन करतात. भगवंतसुद्धा शेवटी सगळ्यामध्ये या योग्याला सर्वोपरी स्थान देतात आणि अर्जुनाला म्हणतात तस्मात योगी भाव अर्जुन. ते म्हणतात तपस्व्यापेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे, कर्मकांड करणाऱ्यापेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. तपस्विभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिकः कर्मेभ्यश्चाधिको योगी तस्मात योगी भवार्जुन. म्हणून तू योगी हो. आणि म्हणून हा अध्याय असा आहे की जोपर्यंत हा थोडा तरी जीवनामध्ये अंगीकारला नाही तोपर्यंत गीता समजणार नाही आणि ज्ञानेश्वरीसुद्धा खऱ्या अर्थाने समजणार नाही. कुठे ना कुठेतरी गुरुची ती श्रद्धा, गुरुची कृपा असावी लागेल. आणि म्हणून हा योगी तिथपर्यंत पोहोचलेला माऊली त्याची व्याख्या करतात भगवंताच्या मनोभावातून. ते म्हणतात अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. आता तू योग्याची व्याख्या विचारशील ना अर्जुना, तर मी तुला सांगतो हा योगी जो म्हणजे तो देवांचाही देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य जो, तो माझा सुख सर्वस्व आहे. तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देह तो आत्मा हेची होय. ते म्हणतात तुला उपमाच पाहिजे का या योग्याची जो तिथे पोहोचलाय त्याची, तर तया एकवटलिया प्रेमा पाडे पाहिजे जरी उपमा. तुला उपमा पाहिजे असेल तर मी देह तो आत्मा हेची होय. मग मी देह आहे आणि तो योगी म्हणजे माझा आत्मा आहे. अशा सर्वोच्च अवस्थेवर ज्ञानेश्वर महाराज हा अध्याय घेऊन येतात. तिथे मध्ये जे जे काही भगवंतांनी आणखीन किंवा अर्जुनाचा संवाद आहे चंचल मनाबद्दल तो पण येतो. त्याबरोबरच हा योगाभ्यास आपल्या जीवनामध्ये कधीही नष्ट होणार नाही, किंबहुना साधना म्हणून हा योगाभ्यासच पुढच्या जन्मी आपल्याला प्राप्त होणार आहे. अर्जुनाचे हे प्रश्न आहे की समजा योगाभ्यास पूर्ण झाला नाही तर काय, तर जिथपर्यंत साधना झाली तिथूनच पुढचा जन्म होणार आहे. आणि माऊली म्हणतात की त्यावेळी तैसी दशेची वाट न पाहता वैसेची या गावी न येता बालपणीच सर्वज्ञतावरी तयाते. बालपणीच त्याला ती सर्वज्ञता प्राप्त होईल. तया सिद्ध प्रज्ञेची येणी लाभे मनची सारस्वत दुभे, मग सर्व शास्त्रे स्वयंभे निगती मुखे. मग त्याला ती शास्त्र आपोआप प्राप्त होतील. तसं वायुमंडल प्राप्त होईल, तशा एन्व्हायरमेंटमध्ये तो जाईल आणि तो ते सगळं शिकेल आणि तिथून त्याचा पुन्हा नवा योगाभ्यास सुरू होईल. पण त्याला पहिली साधना त्याची कुठेही व्यर्थ जाणार नाही. आणि म्हणून या अध्यायामध्ये आपल्याला अर्जुनाच्या माध्यमातून ती पण ग्वाही, ते पण आश्वासन भगवंत देतात, माऊली देतात. इतका हा अध्याय महत्त्वाचा आहे. आणि या योग्याची व्याख्या करताना ज्यावेळी ताटी लावून ज्ञानेश्वर महाराज बसले आणि संसारापासून विन्मुख झाले, त्यावेळी या योग्यांनी संसारापासून विन्मुख व्हायचं नाही म्हणून छोटीशी मुक्ताई त्यांना विनवते. संसाराच्या विकारांनी ग्रस्त व्हायचं नाही आणि म्हणून ती त्या योग्याला पावन मनाचा योगी म्हणते. योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही संत सुखे व्हावे पाणी, शब्दशस्त्री झाले क्लेश संती मानावा उपदेश, जीवदाताने चावली कोणी बत्तीशी पाडली, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. या समत्वापर्यंत ज्याला आता जयश्रीताईंनी म्हटलं की अर्जुना समत्व चित्ताचे तेच सार जाणबा योगाचे, हे समत्व हे आपल्याला या भावंडांच्या जीवनामध्ये दिसतं. मुक्ताईने सुद्धा त्या समत्वापर्यंत विश्वपट ब्रह्मदोरा, सगळ्यांमधनं जाणारा तो ब्रह्म म्हणजे दोरा आहे आणि तो सूत्रधार आहे. हे याकडे त्यांची नजर वळवली आणि त्यांना ती ताटी उघडायला लावली आणि जगाच्या कल्याणासाठी माऊलींनी आपल्या अमृतमयी वाणीतून ज्ञानेश्वरी चांगदेव 65 अमृतानुभवाचा वर्षाव केला. माऊलींचा हा अद्भुत अध्यायाचं चिंतन माऊलींच्या, जनार्दन स्वामींच्या, खांडवे गुरुजींच्या कृपाप्रसादाने
आणि गुरुदेवांच्या कृपाप्रसादाने मी इथे करू शकली. आपल्या सगळ्यांसाठी हा योग मार्ग त्यांनी प्रशस्त करत जावा ही त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. ज्ञानेश्वर महाराज की जय. जनार्दन स्वामी महाराज.